हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल बोंद्रे आणि तुमचं बोंद्रे स्टडी पॅटर्नमध्ये स्वागत आहे. आपण आजचा जो भाग शिकणार आहे तो भाग जो आपण फर्स्ट पॉईंट शिकलो होतो, 4 रूल्स शिकलो, सगळ्यांना माहिती आहे. 4 रूल्समध्ये आपण एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स काढले होते आणि आजही आपण ह्या भागामध्ये एरिया ऑफ 2 ट्रायंगलच काढणार आहे. तर चला सुरू करूया. डिफरन्स बिटवीन, सर्वात पहिले लक्षात घ्या, डिफरन्स बिटवीन फर्स्ट पार्टमध्ये आणि या पार्टमध्ये काय फरक आहे तो तुम्हाला आता मी एका मिनिटात सांगणार. ओके, तर चला सुरू करू आजचा पाठ. पहा विद्यार्थ्यांनो, आपण आज जे शिकणार आहे ते शिकणार आहे टू एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स. ओके, पण 2 ट्रायंगल जे आहेत ते कसे आहेत? ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे 2 ट्रायंगल आहेत, परंतु कसे आहेत? ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे कसे आहेत? सिमिलर आहेत. ह्या साइनचं खूप महत्व आहे, सिमिलर आहे. ओके, काही विद्यार्थ्याला इक्वल टू लिहितात, इक्वल टू लिहायचं नाही, हे सिमिलर आहेत. ज्यावेळेस 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, लास्ट जो आपण पार्ट शिकलो होतो काही दिवसापूर्वी, त्या पार्टमध्ये अशाच प्रकारचा एरिया ऑफ ट्रायंगल होता, परंतु तो वेगळा होता. आता जर 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील तर याचा अर्थ त्यांचे रेशो इन प्रपोर्शन असतात. ओके, बरोबर आहे. हे आपण आता शिकतच सध्या. बीसी अपॉन क्यू आर आणि एसी अपॉन पी आर अशा प्रकारे आहे. परंतु जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ एरिया ऑफ the ratio of the is equal to the square of ratio of their corresponding sides. म्हणजेच या साइडचा काय राहणार आहे? स्क्वेअर राहणार आहे. दॅट इज द पॉइंट, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, समजलं मग काय म्हणतात? द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स, पण तू कोणते? द रेशो ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल. सेंटेन्स वर लक्ष द्या. इज इक्वल टू द रेशो ऑफ, पण कोणाचा? द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. हा आपला आजचा पॉइंट आहे. याच्यावरची आपण आता घेणार आहे एक्झाम्पल. चला सुरू करूया एक्झाम्पल्स. विद्यार्थ्यांनो, आपल्या समोर 2 क्वेश्चन्स आहेत. ओके, एका क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलेले आहे द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इन लँग्वेज मध्ये बोललेले आहे, आणि इथे दिलेले आहे ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर. हे दिलेले आहे मॅथमेटिकल लँग्वेज मध्ये. ओके, हे कसं थेरोटिकल आणि हे मॅथमेटिकल. ह्या दोघांमध्ये आपल्याला काय काढायचं आहे? द रेशो ऑफ एरिया ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल हेच काढायचं आहे. परंतु तुम्हाला कळण्यासाठी मी हे 2 क्वेश्चन तुमच्या समोर लिहिलेले आहे. ज्यावेळेस असा क्वेश्चन असतो त्यावेळेस लिहायचं कसं नाही, असा क्वेश्चन असताना कसं सोडवायचं. ओके, ते जर पाहूया. हा प्रश्न पाहू आपण की आपल्याला काय करणार आहे आपण सोल्युशन. ओके, तर सोल्युशन मध्ये आपण काय करणार आहे की लेट करस्पॉन्डिंग साइड जे आहेत त्याला आपण काय मानू? S1 is to S2 is equal to 3 is to 5. ओके, आणि let A1 and A2 be the area of 2 similar triangle. ओके, असं आपण लिहू. म्हणून therefore आपली प्रॉपर्टी काय सांगते? A1 upon A2, the ratio of area of 2 similar triangle is equal to the ratio of square of corresponding sides. म्हणजेच काय होणार आहे की आपली करस्पॉन्डिंग साइड किती आहे? 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. तर आपण इथे लिहायचं द थेरम बाय थेरम कोणता आहे? आपण थेरम काय लिहिणार याच्यामध्ये की थेरम ऑफ एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल. ओके, म्हणजेच A1 अपॉन A2 इज इक्वल टू 9 अपॉन 25. म्हणजेच तुम्ही अजून याला असे लिहू शकता A1 is to A2 is equal to 9 is to 25. That is the
आन्सर. सो सिंपल पोर्शन आहे हा. त्याच प्रकारे आता हे क्वेश्चन्स, आता या क्वेश्चन मध्ये तुमच्या बुक्समध्ये कधी कधी ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन सुद्धा तो विचारू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला एकदा ऍक्टिव्हिटी बेसवर याला लिहून दाखवतो. हे तुमच्या समोर ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन. बस एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, फक्त आपल्याला काय भरायचे, हे बॉक्स आपल्याला काय करायचे, कम्प्लीट करायचे. म्हणजेच काय, एबी स्क्वेअर अपॉन काय येणार आहे, एबी स्क्वेअर अपॉन काय येणार आहे, पी क्यू स्क्वेअर. ओके, सो सिंपल. आणि पी क्यू स्क्वेअर झाला. आता एबी ची व्हॅल्यू 2 आहे, पी क्यू ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 3 स्क्वेअर 2 स्क्वेअर म्हणजेच काय 4/9. सो सिंपल अँड इझी क्वेश्चन. ओके, तर दोन्ही क्वेश्चन तुम्हाला कळले. ज्यावेळेस आपल्याला लेट मारायला लागतं त्यावेळेस कसं लिहायचं आणि दिलेलं असलं त्यावेळेस कसं लिहायचं. तर पाहूया दुसरा प्रश्न. पहा विद्यार्थ्यांनो, आता हा जो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा थोडा वेगळा आहे. कशा प्रकारचा वेगळा आहे पहा, की याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे की ट्रायंगल एबीसी ही सिमिलर ट्रायंगल पी क्यू आहे आणि त्या एरिया काय काय त्या दोघांचा काय दिलेला आहे, एरिया दिलेला आहे. आणि तुम्हाला काय म्हटलेलं आहे की एबी अपॉन पी क्यू तुम्ही काढा, असा बॉक्स काढा. आता मी याच्या खाली लिहायला पाहिजे होतं, परंतु तसं नाही लिहिलं, मी बाजूला लिहिलं. हे का लिहिलं बाजूला, तुम्हाला कळण्यासाठी. ओके, तर आपल्याला जी लिहायचं आहे आपल्याला बाजूला लिहायचं नाही, फक्त हा प्रश्न तुम्हाला समजण्यासाठी मी बाजूला लिहिलेला आहे. आपण इथे काय करणार, तुम्हाला माहितीच आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल येणार आहे पी क्यू आर. ओके, पी क्यू आर. ओके, बॉक्स कम्प्लीट. आता असं असताना आपण काय करणार आहे, स्टार्टअप करणार आहे. स्टार्टअप करून इथपर्यंत पोहोचणार आपण पहा कसं, की आपण म्हणणार आहे देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर असं लिहिलं आपण. कारण काय आहे, द थेरम ऑफ, काय लिहिणार आपण, द थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. ओके, आता इथे जो आहे तो आपल्याला दिलेलाच आहे ऑलरेडी, इथे दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, 80 अपॉन 20 125. ओके, 125 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आता विचार करा, असं आपण लिहिलं. आता इथे जर याचा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला, स्क्वेअर रूट काढायचं, मग इथे 80 आहे आणि ते 125 मग याचं स्क्वेअर रूट निघणार आहे का, नाही. मग आपण एक काम करू, असं एक सिम्पलेस्ट फॉर्म करू की हा स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये आला पाहिजे. मग अशी कोणती संख्या आहे, फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की आपण 25 करून पाहू, 5 ने डिवाइड करून पाहू, 5 ने डिवाइड. ओके, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. ओके, आता 5 ने जर डिवाइड केलं तर 5 1 ज 5 5 6 ज 30. ओके, पहा 60 आला आणि 5 25 ज आलं का. मग आपण काय करू इथं, आता इथं लिहू टेकिंग स्क्वेअर रूट आणि ए बी चं स्क्वेअर रूट निघलं ए बी, पी क्यू स्क्वेअरचं स्क्वेअर रूट निघलं पी क्यू आणि 6 चं स्क्वेअर रूट आलं 4 आणि 25चं 5. व्हेरी सिम्पल, कळलं. म्हणजे मी इथे अचानक लिहिलं होतं तर आपल्याला काम बरोबर इथे पडलं नाही तर आपण या खाली एक लिहिलं असतं. अशा प्रकारे तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसचे 2 मार्क्स मिळतील. ओके, तर चला पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, जरा जबरदस्त आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, की आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला माहिती आहे ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल PQR. आता 9th टाइम ऑफ ट्रायंगल PQR आणि 16th टाइम ऑफ, पण आपल्याला पहिले PQR बद्दल आपल्याला माहिती दिली. आपण एक काम करूया, याला व्यवस्थित लिहून घेऊ पहिले. ओके, आपण काय करू याला की सोल्युशन. आता याच्यामध्ये आपल्याला एक QR दिलेलं आहे आणि LM काढायचं आहे, म्हणून आपण काय करू, लिहिताना एक काम करू आपण की याला व्यवस्थित लिहू की आपण ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LMN असं लिहितो. कारण काय की आपल्याला याचं काम पडणार आहे. परंतु याचं काम पडण्यासाठी PQR का लिहिलं मी अगोदर, आता तुम्हाला समजणारच आहे. ओके, की सोल्युशन मध्ये आपण काय करणार आहे, 9 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल PQR, पहा मी काय लिहिलं आता लक्षात येईल तुम्हाला, इज इक्वल टू 16 एरिया ऑफ ट्रायंगल LMN. ओके, आता का लिहिलं पहा मी, कारण काय की मला इथे काय करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल PQR आणि त्याच्या अपॉन मध्ये हा आणायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल LMN.
एन इज इक्वल टू, मग हा जो आहे हा इकडे आला, जर हा जर इकडे आला तर इकडे राहिला काय फक्त 16/9. पहिल्या एक्झाम्पल सारखं हे आलं. आता सुरू करू आपण आपला एक्झाम्पल. पहा कसं, याला आपण 1 नंबर देऊन टाकू. ठीक आहे. मग आता पुन्हा आपल्याला हे लिहायचं आहे, परंतु हे जे आपल्याला लिहायचं आहे, पण कसं लिहायचं ते आपल्याला, की असं लिहायचं आहे की ट्रायंगल PQR इज सिमिलर ट्रायंगल LMN. ओके, आगे पुढे लिहिलं आपण. म्हणजेच काय होणार आहे की एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू PQ स्क्वेअर अपॉन LM स्क्वेअर QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर PR स्क्वेअर अपॉन LN स्क्वेअर. कारण काय, द एरिया ऑफ द थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. हे मी शॉर्टकट लिहिलं, परंतु तुम्ही क्लिअर लिहायचं. आता मी इथे 3 रेशो लिहिले, परंतु मला 3 रेशोचं काम आहे का? मी तुम्हाला वारंवार सांगतो की व्हिडिओमध्ये मी जे सांगतो ते एक्स्ट्रा वर्क जेव्हा देतो, तुम्हाला असाइनमेंट देतो, त्या असाइनमेंटमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहित जा. आता इथे जर विचार केला तर हे 3 दिलेले आहेत, परंतु आपल्याला आर आणि QR आणि आपली इथे MN आहे. ओके, MN आहे. ओके, QR आणि MM कुठे आहे? इथे. याचं काम आहे आपल्याला. याचं जर काम आहे ते दोघं जण कामाचे आहेत का हे काढून टाकायचे. फक्त तुमच्या माहितीसाठी मी हे लिहिले होते. म्हणजे मी इथं काय करणार आहे की QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर असं मी लिहिणार आहे. ओके, आणि हा तुमचं रिझन झालं. आता याचा जो आहे हा आला 16/9 आणि QR ची व्हॅल्यू आहे 20 स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. जसं पहिलं एक्झाम्पल होतं बिलकुल सेम एक्झाम्पल आहे. मग आता इथं 16 आहे, 9 आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर. आपण टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट जर म्हटलं तर इथली जी स्टेप आहे 16चा स्क्वेअर रूट 4, 9चा स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू 20चा स्क्वेअर रूट 20, कारण की स्क्वेअर दिलेलं आहे आणि इथे MN. सो सिंपल. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4MN इज इक्वल टू 20 × 3 म्हणजे किती आले 60/4 इज इक्वल टू MN. म्हणून MN इज इक्वल टू 15. सो सिंपल. बट लिहिता आलं पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जॉमेट्रीचा पार्टच लिहिता येत नाही, म्हणून बी केअरफुली की हा जो पार्ट आहे हा पार्ट व्यवस्थित बी केअरफुली तुम्ही लिहायचं. ओके, ठीक आहे. चला पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. हा विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दरवर्षी एक्झामला अशा प्रकारचा येत असतो. फक्त तुम्हाला मी वारंवार सांगतो लिहिता आला पाहिजे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल. आता 2 सिमिलर ट्रायंगल तुम्हाला दिलेले आहे. एक आहे 225 म्हणजे 225 स्क्वेअर मीटर आणि एक आहे 81 स्क्वेअर मीटर म्हणजे 81 स्क्वेअर मीटर. म्हणजे याचा अर्थ 225 आणि 81 म्हणजे 225 झाला मोठा आणि 81 झाला लहान. ओके, त्यापैकी तुम्हाला स्मॉलरची साईड दिलेली आहे. पहा, स्मॉलरची साईड दिलेली आहे 12 मीटर आणि बिगरची तुम्हाला काढायची. मग आपण काय करू, सोल्युशन लिहित असताना सोल्युशन. ओके, आपण असं म्हणू लेट. पहा, लेट एरिया ऑफ बिगर ट्रायंगल BA1 and area of smaller triangle BA2 आणि त्यापैकी आपल्याला स्मॉलर साइडची साइड दिलेली आहे. त्याच्यामुळं आपण म्हणू लेट साइड ऑफ बिगर ट्रायंगल BS1 and smaller triangle B नाही म्हणता येईल, is
किती S2 इज इक्वल टू 12 मीटर. सेम प्रोसेस A1 इज इक्वल टू 225 स्क्वेअर मीटर आणि हा 81 स्क्वेअर मीटर. ओके, इथपर्यंत आपण आलो. आता आपण लिहिणार आहे आपण की A1 अपॉन A2 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. कारण काय, द थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल हे तुम्ही कंप्लीट लिहायचे. ओके, हा म्हणजेच काय होणार आहे, A1 किती आपला 225 आणि A2 आपला 81 इज इक्वल टू S1 माहित नाही S1 स्क्वेअर, S2 12 स्क्वेअर. म्हणजे व्हेरी इझी, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजेच काय होणार आहे, लिहायला जर आपण गेलो तर काय होणार आहे 15 याचं स्क्वेअर रूट 9, S1चं S1 आणि हा 12 क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 इंटू 12 अपॉन 9 इज इक्वल टू S1. म्हणून 3 3 3 4 3 5 म्हणजे आपला S1 आला 20 मीटर. म्हणजे आपण काय लिहिणार याचं की द साइड ऑफ द बिगर ट्रायंगल इज किती आलं 20. एनी प्रॉब्लेम, समजलं सगळ्यांना? तर इथे आपला हा अशा प्रकारचा प्रश्न आपण पहिले सुद्धा घेतला होता. बिलकुल तेच आहे, फक्त लिहिता आलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना लिहिता नाही येत. ओके, तर लिहून घ्या. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण काय की थोडी लँग्वेज चेंज झाली की आपलं सोल्युशन लिहिताना आपण काय करणार आहे की सोल्युशन मीन्स काय होणार आहे की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF हे कसे आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मग इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांचे जे अँगल आहेत ते अँगल किती झाले 60-60 झाले. म्हणजे याचा अर्थ ते सिमिलर सुद्धा आहे. पण सिमिलर आपल्याला डायरेक्ट लिहिता येत नाही, आम्हाला टेस्ट प्रूव्ह करावं लागणार आहे. कसं की आपण काय म्हणणार आहे, इन ट्रायंगल मागच्या व्हिडिओ सारखं इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF. ओके, DEF सोल्युशन मध्ये हा काय लिहू आपण की अँगल A इज इक्वल टू अँगल D. कारण काय येणार आहे इच 60. ओके, कारण की ते इक्विलॅटरल आहे. ओके, नंतर अँगल B इज इक्वल टू अँगल E. कारण काय येणार आहे इच 60. ओके, म्हणजेच देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर ट्रायंगल DEF बाय विच टेस्ट, A टेस्ट. झालं. आता इथे आपल्याला काय करायचं, आपल्याला एरिया दिलेले, एरिया बद्दल माहिती म्हणून इथे आपण थोडंसं चेंजेस करू. आपण असं लिहू की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू कशाबद्दल AB आणि D बद्दल, म्हणून आपण AB घेणार आहे DEF. म्हणून काय होणार AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. काय होणार आहे द थेरम ऑफ एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. आणि हे जे आहे हे लिहिलं तरच हे लिहिता येते, अन्यथा लिहिता येत नाही. तुम्ही म्हणसान कुठेही लिहायचं चालणार नाही. मग याचा दिलेला आहे आपल्याला एरिया 1:2 म्हणजे 1/2 आणि AB आहे 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. आता जर विचार केला टेकिंग स्क्वेअर रूट, तर इथे काय येणार आहे 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट √2, 4 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट 4 आणि DEचा स्क्वेअर रूट DE. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन DE इज इक्वल टू 4√2. दॅट इज द आन्सर. ओके, समजलं मग? सो डिफरंट क्वेश्चन होता, परंतु फक्त इथेच थोडासा काय वेगळं आपल्याला लिहावं. बाकी सगळं कसं आहे आपलं सारखंच आहे, पहिल्या क्वेश्चन सारखं. तुम्ही बरोबर स्टेप बाय स्टेप लिहायचं. ओके, तर चला घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न पहा. ह्या प्रश्नामध्ये डायग्राम अशा प्रकारे दिलेली आहे. या डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये मला एक पहिले समजून घेणं आहे की ट्रायंगल DEF आहे. DEF मध्ये एक रेषा मारला गेली, ती रेषा जी आहे ती पॅरलल आहे. ही दोन रेषा पॅरलल असल्यामुळे इथे आपल्याला दोन अँगल हे कशा प्रकारचे भेटणार आहे, करस्पॉन्डिंग भेटणार आहे. ओके,
तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं पूर्ण पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एरिया बद्दल माहिती दिलेली की पी क्यू एफ, हा जो पी क्यू एफ आहे, हा पी क्यू एफ आहे, हा जो स्पेस आहे हा 20 युनिटचा आहे, आणि जो पी एफ आहे हा पी एफ आहे या डीपीच्या डबल आहे. म्हणजे हा पी एफ जो आहे हा कोण आहे, डीपीच्या डबल आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, तर आता आपण पाहूया की आता जो आपला डीपी आहे या डीपीला काय मानलं त्यांनी, एक्स मानलं. या डीपीला त्यांनी एक्स मानलं, म्हणजेच पी एफ इज इक्वल टू 2 इंटू डीपी, म्हणजे 2 इंटू डीपीची व्हॅल्यू काय झाली, एक्स झाली, म्हणजे 2x. ओके, तर अशाच प्रकारे आपल्याला जो आपला काय म्हणून डीईएफ आहे, हा डीईएफ, हा डीएफ कोणापासून बनलेला आहे, डीपी प्लस काय केलं आपण इथे पीएफ घेतला, पीईएफ घेतला. ओके, म्हणजे पीएफ ब्लँक भरले आपण, नंतर डीपी आपला एक्स आहे आणि हा झाला 2x, म्हणजे आपलं मिळून किती झालं 3x. व्हेरी सिंपल. ओके, आता इथपर्यंत आपण आलो. नंतर आपल्याला काय करायचे, दोन ट्रायंगल घ्यायचे. मग दोन ट्रायंगल कोणते घ्यायचे आहेत, एफ पी क्यू, सॉरी एफ डी ई आणि एफ पी क्यू. आपल्याला आपल्या मनात नाही घ्यायचं, यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. म्हणजेच या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करायचं आहे की एफ डी ई सोबत कोणता अँगल सारखा आहे, या अँगल सोबत आपल्याला हा अँगल सारखा आहे. म्हणून आपण लिहिणार आहे की अँगल एफ पी क्यू, आणि सेम प्रोसेस इकडं की या याच्यासोबत हा अँगल सारखा आहे. म्हणजे काय होणार, अँगल एफ क्यू पी. ओके, इथे झाला आपला. आता इथे झाल्यानंतर हे इथे मी लिहू शकत होतो की हे दोन ट्रायंगल कसे सिमिलर, मी इथे लिहू शकतो. मी इथं नाही लिहिलं, कारण काय इकडे लिहिलं, कारण की आपल्याला पुढच्या स्टेप करायचे आहेत. मग इथे काय झालं की हे जे दोन ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. जर हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर याचा अर्थ इथे या ब्लँक मध्ये काय येणार, ह्या ब्लँक मध्ये 3x ही कोणाची व्हॅल्यू झाली, डीएफ ची पाय याची व्हॅल्यू, म्हणजे एफ डी चा स्क्वेअर, आणि खाली काय येणार आहे एफ पी चा स्क्वेअर, आणि एफ डी ची व्हॅल्यू काय 3x, आणि एफ पी एफ ची व्हॅल्यू काय आहे 4x. आता x हा काय म्हणतात 2x स्क्वेअर, म्हणजे काय झालं 9x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजेच याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू किती झाली आपली 9/4 झाली, कारण की हे दोघं जण कॅन्सल झाले. ओके, तर आता आपण काय करणार आहे, पुढची स्टेप आपली एफ डी ई इज इक्वल टू 9/4 इंटू एफ पी क्यू. तर हे काय झालं, यांनी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. पहा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे ही स्टेप आलेली आहे. म्हणजे एफ पी क्यू ची व्हॅल्यू हा इथे एफ पी क्यू ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे. जर इथे आपण 20 टाकले तर 20 जर टाकले आपण इथे, तर आपला आन्सर काय येईल पहा, इथे आपण 20 लिहिले तर 4 5 ओके, तर मग आपला आन्सर काय येईल 45. ओके, 45 काय येईल युनिट. ओके, इथं युनिट लिहिले मी, 45 युनिट लिहिले. मग ही कोणाची व्हॅल्यू, आपल्याला कोऑर्डिनेटर काय पी डी पी क्यू ई काढायचं आहे. मग डी पी क्यू ई जर काढायचं तर आपल्याला या मोठ्या ट्रायंगल मधून हा छोटा ट्रायंगल मायनस करायला लागणार. पहा एफ डी ई म्हणजे ह्या मोठ्या ट्रायंगल मधून हा छोटा ट्रायंगल मायनस केला, म्हणजे हा झाला 45 मायनस याची व्हॅल्यू आहे 20. म्हणजेच आपला आन्सर काय आलं, म्हणजे आपला आन्सर आलं 25 युनिट. ओके, एनी प्रॉब्लेम, काय आला आपला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. अशा प्रकारे हा पोर्शन आपला संपला. ओके, एनी प्रॉब्लेम. तर ह्या जे ऑब्जेक्टिव्ह जे आपले हे काय म्हणतात ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे आहे ते बी केअरफुल लिहायचे तुम्हाला, आणि याचं जे असतं हे सगळं समजून घ्यायचं आपल्याला. ओके, एनी प्रॉब्लेम. तर चला, तुम्हाला सगळ्यांना जॉमेट्रीचे हे पहिलं चॅप्टर कम्प्लिटली समजलं असेल, आणि तुमच्यासमोर व्हिडिओ ऑलरेडीच आहेत. तुम्ही व्हिडिओ रिपीट करून आपले प्रत्येक पॉईंट हा आपला क्लिअर करू शकता. ओके, तर चला भेटूया आपण पुढच्या भागात. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करा.